नव्या कर रचनेमध्ये मोठे बदल 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती कर नाही। नव्या कर रचनेमधल्या बदलांमुळे करदात्यांना 17,500 रुपयांचा फायदा। पगारदार आयकरदात्यांसाठी प्रमाणित वजावट 50,000वरून 75,000वर, तर फॅमिली पेन्शन धारकांसाठी प्रमाणित वजावट 15वरून 25,000वर। सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांची एंजल टॅक्समधून मुक्तता। विदेशी कंपन्यांना कॉर्पोरेट करामध्ये सवलत। सुधारित कॉर्पोरेट सवलत 35%। मोबाईल फोन, चार्जर, सोनं चांदी, सोलर सेट, इलेक्ट्रॉनिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त, तर प्लास्टिक उद्योगांवरती कराचा बोजा वाढणार। कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1,52,000 कोटी रुपयांची तरतूद। 32 फळं आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित केल्या जाणार। नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार। ग्रामविकासासाठी 2,66,000 कोटी रुपयांची तरतूद। राज्यांना 15 वर्ष व्याजमुक्त कर्ज पुरवठा केंद्र सरकार करणार। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राची ही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप। महिन्याला 5,000 रुपयांचा भत्ता। EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा। पहिल्यांदा PF खातं सुरू करणाऱ्या नोकरदाराला 1 महिन्याचा पगार 3 हप्त्यांमध्ये दिला जाणार। बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी भरघोस तरतूद। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीसाठी 15,000 कोटी रुपये, तर बिहारमधल्या महामार्गांसाठी 26,000 कोटींची घोषणा। केंद्र सरकारचं टेम्पल टुरिझम। बिहारमध्ये विष्णुपद मंदिर आणि महाबोधी कॉरिडॉरची घोषणा। नालंदाचा पर्यटन स्थळ म्हणूनही विकास केला जाणार। बेवारस रुग्णांवरती उपचार करून त्यांना निर्जन स्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका। 2 जणांवरती निलंबनाची कारवाई। वंचितने उघड केला होता धक्कादायक प्रकार। दूध दरासाठी शेतकरी आक्रमक। अहमदनगरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। दुधाला 40 रुपयांचा दर देण्याची मागणी। नाशिक मुंबई मार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक। घोटी टोल नाका पाडला बंद। खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही, पदाधिकाऱ्यांची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।